आहे का ते पण इकडे लावायचं इकडे असं ते कसं इकडे लावायचं हा नाही इकडे पाहुणे ठोस आहे डोक्यात राहिलेली बाकी तिकडे बोर्डापाशी पडतील गणपती बाप्पा तुम्ही व्हॉट्सअप नंबर करता त्यांना फोन करा पेंटर आहेत गावात फोन करा त्यांना हा लगेच करता सांगतो तुम्ही जाणार कार्यक्रमात का करतो हां हां मंदिरा पुढे हॅलो तुम्हाला नंबर टाकलाय काम एक बघा गावात आपलं चल थांबा थांबा फटाकडे हा काम बघून जातो त्यांचं एक रूम आहे एक रूम फक्त आहे दगड लावा पाहिजे दोन्ही किती पठार असेल 50 असते एक थोडं जवळ जवळ थांबायचं थोडं जवळ जवळ थांबायचं कुठे तिकडे कुठे नाही इथे तुझा काय दोष आहे तेव्हा आणि तात्या पुढे दिल का त्या पाणी टाकतो आता काय करा असू द्या आता सगळे असे थांबा म्हणजे फोटो काढायचा आहे तिथंच पाहिजे हॅलो थोडा जास्त पलीकडे सरावायचं जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून तसेच आपले खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून रस्ता डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आलेले आहे. तसेच हे अनेक दिवस हे काम प्रलंबित आणि रखडलेले होते. तर आज हे काम सुरू करण्यात आलेलं आहे. तर येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि येथील सर्व ग्रामस्थांनी या जे रस्त्याचे बांधकाम चालू आहे कॉन्ट्रॅक्टरांना सहकार्य करावे आणि चांगल्या प्रकारचे काम करून घ्यावे.
या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून म्हणजे 35-40 वर्षापासून या ठिकाणी मुठभर मुरुमसुद्धा पडलेला नव्हता. तथापि आज या ठिकाणी सन्माननीय माजी खासदार श्री रणजितदादा नाईक निंबाळकर, तसेच आमदार सचिन पाटील साहेब, तसेच प्रल्हादराव साळुंखे पाटील तात्या, आमचे नेते विलासभाऊ नलवडे, तसेच जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय किरणताई नलवडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जनसुविधेअंतर्गत त्यांनी काम मंजूर केलं गावासाठी आणि त्याच कामाचा आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट अशी की त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून गावातल्या लोकांच्या सोयीसुविधांसाठी विशेष प्रयत्न करून त्यांनी आम्हाला हा निधी उपलब्ध करून दिला. खरं तर जनसुविधेचं काम हे सन्माननीय आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या शिफारशीस होतं, ते इतर कुठल्याही आणि आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब, आपले तात्या प्रल्हाद तात्या, अभिभैया, आपले नेते विलासभाऊ नलवडे, जिल्हा परिषद सदस्या किरणताई नलवडे यांच्या माध्यमातून जनसुविधेअंतर्गत आज आपल्या अमर चौक ते दत्त मंदिर या रस्त्याचं डांबरीकरणाचं उद्घाटन होत आहे. आम्ही पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, समस्त ग्रामस्थांच्या बिब्बी ग्रामस्थांच्या वतीने आमदार सचिन पाटील खासदार साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचे विशेषतः बिब्बीवर खूप प्रेम आहे. जी आपण 35-40 वर्षे रस्त्याचं काम, रखडलेलं काम आज चालू होत आहे, यात आमच्या बिब्बीकरांना अतिशय आनंदाची बाब आहे आणि याबद्दल आम्ही समस्त बिब्बीकर त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या आमदार साहेब सचिन पाटील यांच्या शिफारशीशिवाय होणारच नव्हतं. त्यांच्या शिफारशीचे हे काम झालेलं आहे. जरी कोणाला पाहिजे असेल की आम्हाला ही पाहिजे, शिफारस पाहिजे, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा, मी त्याला शिफारस देतो. माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, तसेच सचिनदादा पाटील, तसेच नलवडे साहेब, तसेच किरणताई नलवडे यांच्या माध्यमातून आणि यांच्या प्रयत्नातून बिब्बी गावातील अनेक वर्ष रखडलेले काम, 30-35 वर्षे काम रखडलेलं अमर चौक ते दत्त मंदिर, त्यामध्ये कुठं एक मुरुम सुद्धा पडला नको, काही खडी सुद्धा टाकली नव्हती. असंच कितीतरी वर्षापासून हा रस्ता असाच चालू आहे. तरी या रस्त्याचं काम आजपर्यंत कोणी केलं नाही. आणि ज्या वेळेस आत्ता आमदार खासदार फंडातून रस्ता करायला सुरुवात झाली, त्यावेळेस लोक आली, येतात, ते नारळ फुटतो, ते नारळ कळालं कुठला म्हणून. पण हे आता अनेक लोक येणार, काम केलं करतो, कोण काम ते बघितलं पाहिजे, कोणाच्या काम होणार आहे. आपले रणजितदादा निंबाळकर खासदार आहेत, त्यांच्या निधीतून करू शकतात, बाकी कोणाला जास्त काही करू शकत नाहीत ते. तरी या गावातील सर्व आणि ही प्रत पण आहे त्यांच्या. हे बघा, एक काम, हे प्रूफ आहे काम आपलं पास झालेलं आहे. त्या आमदार खासदार या लोकांनी काम केलं, आपली पोच आहे आपल्याकडे. तरी यातील गावातील लोकांनी जरी कोणी सांगितलं काही किंवा होतंय का नाही, पण कोणी त्याच्यावर लक्ष ठेवू नका. आज हे काम चालू होणार आहे आणि हे काम पूर्ण होईल. आणि या गावातर्फे आणि या पंचकृषीतर्फे आमदार खासदार या सर्वांचं मी आभार मानतो.